नमस्ते, मी अनिता। आज आपण एका महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी करण्यासाठी आपल्याला रोज कोणती योगासने करता येतील ते पाहूया। जर तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल, तुमचं लवकर वजन कमी करायचं आहे, तर तुम्हाला रोज या योगासनांबरोबर डाएट सुद्धा फॉलो करायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये साखर खूप आहे असं तुम्हाला काहीही खायचं नाहीये। तळलेले कोणतेही पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत, बेकरी प्रॉडक्ट्स खाऊ नका, ज्याच्यामध्ये मैदा जास्त आहे असं तुम्हाला काहीही खायचं नाही। घरी बनलेलं रोज जेवण करायचं आहे, बाहेरचं काहीही खाऊ नका। जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुमचं लवकर वजन कमी होणार आहे आणि तुम्हाला प्रोटीन जास्त खायचं आहे, सॅलड खूप खायचं आहे। हे तुम्हाला नाश्त्यामध्ये प्रोटीन घ्यायचं आहे, कारण की आपण ते खाल्लं ना दिवसभर पाणी पिऊन ते पचतं आणि आपल्या शरीराला व्यवस्थित लागतं। त्यामुळे हे फॉलो करा, तुमचं लवकर वजन कमी होणार आहे। अगदी तुम्ही माझा व्हिडिओ समोर ठेवून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता। मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही योगासने पाहून जशी तुम्हाला हळूहळू जमतील तशी करायची आहेत। वेळेवरती रोज जेवण करा, संध्याकाळी 8च्या आतमध्ये रोज जेवण झालंच पाहिजे। अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही रोज फॉलो करायच्या आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहून कधीही योगासने करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल। फक्त तुमचं पोट रिकामं असताना तुम्हाला ही सर्व योगासने करायची आहेत। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण सूक्ष्म व्यायाम कोणते करायचे ते पाहूया। सूक्ष्म व्यायाम रोज करणं खूप गरजेचं आहे। त्याने काय होतं, तुमच्या ज्या शरीराच्या आखडलेल्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात आणि मग सगळीकडे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो। मग तुमच्या शरीराची हालचाल व्यवस्थित होते। मग तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार सहज करू शकता। त्यामुळे न विसरता रोज तुम्हाला सूक्ष्म व्यायाम करणं खूप गरजेचं आहे। सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे आणि मानेला फिरवायचे, उजव्या बाजूला डाव्या बाजूला हळूहळू फिरवा। डोळे बंद करू नका। अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते, त्यामुळे डोळे उघडेच ठेवायचे। जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा। परत नजर समोर, श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली, श्वास भरत पूर्ण वरती, थ्रोटला ताण बसू द्या, श्वास सोडत खाली। हे पण तुम्हाला रोज 3 वेळा करायचं। रिलॅक्स। परत दोन्ही हात आपल्याला साईडला घ्यायचे, राऊंड मध्ये फिरवायचे क्लॉकवाईज। जो काय ताण येतो तो आपल्याला फील करायचा। सूक्ष्म व्यायाम आपण पाहतोय। आपली बॉडी गरम करून घेतोय आपण। उलट दिशेने पण 10 काउंट करायचे। जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा। रिलॅक्स। दोन्ही हात खांद्यावरती घ्यायचे, राऊंड मध्ये फिरवा, एल्बोज पुढे टच होऊ द्या। जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण आपल्याला फील करायचं। जसं तुम्हाला जमतंय तसं हळूहळू करायचं। अगदी माझ्यासारखंच आलं पाहिजे असं काही नाहीये। उलट दिशेने पण फिरवतोय आपण, 10 काउंट करायचे। जसं तुम्हाला जमेल हळूहळू, तुमचं जसं हात हालतात त्या हिशोबाने हळूहळू करायचं। रिलॅक्स। दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा। परत दोन्ही हात आपल्याला समोर घ्यायचे, दोन्ही हाताच्या मुठी करायच्या, श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्या, श्वास सोडत आतमध्ये। या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल हळूहळू तसं करायचं। हात खूप दुखतो इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल। जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा। जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं। फक्त आपलं एवढंच टार्गेट पाहिजे की आपल्याला वजन कमी करायचं आहे। त्यामुळे जसं जमेल तसं हळूहळू करायचा प्रयत्न करायचे। रिलॅक्स। नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात कमरेवरती, कमर पूर्ण राऊंड मध्ये फिरवायचे क्लॉकवाईज। जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं। जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू फिरवा, उलट दिशेने पण फिरवा। रिलॅक्स। नेक्स्ट मध्ये तुम्हाला पाय वरती घ्यायचा, पोटाला दाब द्यायचा, हात आपल्याला पूर्ण पायाच्या खाली वरती। या पद्धतीने कंटिन्यू तुम्हाला 1 मिनिट करायचं। प्रत्येक जी स्टेप मी तुम्हाला दाखवते ती तुम्हाला रोज करताना 1 मिनिट करायची। जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा। तुमचा जास्त पाय वरती येत नाही, इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल। जसं तुम्हाला जमतंय तसं हळूहळू करायचंय, पण करायचंय, तरच तुमचं वजन लवकर कमी होणार आहे। पोटाला दाब द्या, पाय वरती घ्या जास्तीत जास्त। तुमचं वाढलेलं पोट, पायाच्या मांड्या लवकर कमी होतात हे आसन रोज केलं तर तुम्ही। रिलॅक्स। नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हातांनी नेकला पकडायचं, अपोजिट नी आणि एल्बोज टच करायचं। पोटाला दाब द्या। हे सुद्धा आसन पोट कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। कंटिन्यू 1 मिनिट करायचं तुम्हाला करताना।
जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये दोन्ही हात आपल्याला छातीच्या लेवलला ठेवायचे, पाय वरती उचलायचे, फक्त हाताला आपल्या गुडघा टच करायचा, पोटाला दाब द्यायचे. हे पण तुम्हाला कंटिन्यू 1 मिनिट करायचे. आणि जो काय पोटाला दाब बसतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा. हे आसन सुद्धा तुम्हाला रोज करताना 1 मिनिट करायचे. खूप सोपं आहे, फक्त पाय वरती उचलायचे आणि हाताला नी टच करायचं. जर तुमचा वरती जास्तीत जास्त येत नाही तर थोडा हात खाली घ्या. ओके, पाय जास्त वरती येत नाही, पोट खूप मोठं असल्यामुळे, तर थोडंसं तुम्ही हात खाली घेऊ शकता. पण जास्तीत जास्त पाय वरती घ्यायचा प्रयत्न करा, पोटाला दाब बसू द्या, तर तुमचं पोट लवकर कमी होणार आहे. आणि जे काय स्ट्रेचिंग होतंय, ताण येतोय, तो पूर्ण आपल्याला फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हाताच्या मुठी करायचे, पुढचा पाय नीमध्ये फोल्ड करायचा, बॅकवाला जास्तीत जास्त पाठी घ्यायचा आणि हात फक्त समोर घ्यायचे. ओके, परत पाठचा पाय समोर घ्यायचा, समोरचा पाय पाठी घ्यायचा. खूप सोपं आहे, फक्त हात आपल्याला पूर्ण मोकळे सोडायचे, बाहेर घ्यायचे, आतमध्ये घ्यायचे, पाय पण एक पाठी एक समोर. या पद्धतीने जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. हात पूर्ण तुम्हाला मोकळे सोडायचे. जितका पाठी तुम्हाला पाय घेता येतं तितक्या जास्तीत जास्त पाठी घ्यायचं. जो काय ताण येतं तो पूर्ण फील करा. कंटिन्यू 1 मिनिट करा. पुढचा पाय वाकवायचा फक्त गुडघ्यातून, पाठचा पाय जास्तीत जास्त पाठी घ्यायचे. कंटिन्यू करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हातांनी नेकला पकडायचं, दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्या, कमरेला फक्त आपल्याला ट्विस्ट करायचं, राईट साईड लेफ्ट साईड. पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. आपलं टार्गेट एवढंच पाहिजे की राईटकडून टर्न केलं की लेफ्टवाला लेग दिसला पाहिजे आणि लेफ्टकडून टर्न केलं की राईटवाला. याने काय होतं, तुमच्या पूर्ण पोटावरती कमरेवरती पीळ बसतोय. तुमच्या पोटाची कमरेची फॅट कमी करण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे कंटिन्यू तुम्हाला 1 मिनिट करायचं आहे रोज. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. जसं तुम्हाला जमेल हळूहळू सुरुवातीला तसं करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्यायचं, हिप पाठी घ्यायचं, कमरेतून खाली बसायचं, प्रॉपर साईजवरती ताण येऊ दे. ह्या पद्धतीने तुमच्या पायाच्या मांड्या खूप मोठ्या आहेत तर ते कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. हे पण तुम्हाला कंटिन्यू 1 मिनिट करायचं आहे. जो काय पायावरती ताण येतो तो पूर्ण फील करा. जर तुमच्या गुडघ्यांवरती ताण येत असं खाली बसताना तर ते चुकीचं होतंय, तुम्ही लक्षात घ्यायचं. परत उभं राहायचं, पाठी जास्त हिप घ्यायचं आणि कमरेतून खाली बसायचं, तर तुम्हाला प्रॉपर थाईजवरती ताण येतं. जो काही ताण येतो तो प्रचंड प्रमाणात आपल्या थाईजवरती तो आपल्याला फील करायचा आहे. जसं तुम्हाला जमेल, जास्त वागता येत नाही इथपर्यंत वागता जर येत असेल तरी सुद्धा चालेल. हळूहळू जसं जमेल तसं करा आणि वाढलेलं वजन तुमचं लवकर कमी करा. रिलॅक्स. नेक्स्ट आपल्याला जम्पिंग जॅक करायचे. मॅटवरती कंटिन्यू 1 मिनिट तुम्हाला जम्पिंग जॅक करायची. जर तुम्हाला कंटिन्यू 1 मिनिट होत नसतील तर तुम्ही 30 सेकंडचे 2 सेट करू शकता. जो काय ताण होतोय, जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण आपल्याला फील करायचं.
रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. उजवा हात बरोबर आपल्याला मॅटच्या मध्ये घ्यायचंय आणि डावा हात वरती घ्यायचाय आणि 5 सेकंद होल्ड करा. जो काय ताण येतो कमरेवरती, पोटावरती, मांड्यांवरती तो आपल्याला पूर्ण फील करायचा आहे. परत दुसरा हात मॅटला टच करायचा आहे. दुसरा हात वरती, वरती जो हात आहे त्याच्याकडे आपल्याला नजर ठेवायची. होल्ड करा 5 सेकंद. परत कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून एक सेट करूया आपण. 1 2 3. कंटिन्यू करा. वरती जो हात आहे त्याच्याकडे आपल्याला नजर ठेवायची. पूर्ण अप्पर बॉडीला आपल्या फील बसतो. याच्यामध्ये जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. याचे तुम्हाला रोज करताना 10-10चे 3 सेट करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पोटावरती, कमरेवरती, मांड्यांवरती आणि प्रचंड प्रमाणात आपल्याला ताण येतो. रिलॅक्स. दोन्ही पायामधलं अंतर आपल्याला कमी करायचंय. नेक्स्ट मध्ये परत आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर जास्तीत जास्त घ्यायचं. कमरेतून खाली वाकायचं. हाताची पायाची बोटं टच करायचा प्रयत्न करायचा. राईट साईड, लेफ्ट साईड. हे सुद्धा कंटिन्यू तुम्हाला 1 मिनिट करायचं आहे. आणि एका बाजूला जो काय तुमचा ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. तुमची साईड फॅट कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे. तुमचा हात जास्त खाली जात नाही इथपर्यंत जरी जात असेल तरी सुद्धा चालेल. जर तुमचे गुडघे दुखत इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचं आहे. जर तुमचे हात खाली पायाला टच होत असतील, हाताची पायाची बोटं, तर अतिउत्तम. जसं जमेल तसं तुम्ही हळूहळू करायचा प्रयत्न करा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचं. अपोजिट नी आणि एल्बोज टच करा. पोटाला दाब द्या. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पोटाला दाब बसला पाहिजे पूर्ण. जसं तुम्हाला जमेल हळूहळू असं होत असेल. हात आणि पाय टच होत नसेल तरी सुद्धा चालेल. ज्यांचं टच होतं नी आणि एल्बोज अतिउत्तम. नाही होतं त्यांनी जसं जमेल तसं हळूहळू करा आणि तुमचं वाढलेलं पोट लवकर कमी करा. कंटिन्यू 1 मिनिट करा. आणि प्रचंड प्रमाणात आपल्या पोटावरती, मांड्यांवरती ताण येतं. तो पूर्ण आपल्याला फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्या हातामध्ये बॉल आहे, फील करायचं. दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्यायचं. आपल्या पाठी कोणी तर उभा आहे त्याला तो आपल्याला कमरेला फिरून तो बॉल द्यायचा. परत घ्यायचा. परत अपोजिट साईड पण सेम. पूर्ण पोटाला, कमरेला जो काय पीळ बसतो तो पूर्ण आपल्याला फील करायचंय. याच्यामध्ये टार्गेट आपलं एवढंच पाहिजे की राईट कडून टर्न केलं की लेफ्टवाला लेग दिसला पाहिजे. लेफ्ट कडून टर्न केलं की राईटवाला. ओके. अपोजिट लेग दिसेपर्यंत आपल्याला पूर्ण पोटाला, कमरेला पीळ द्यायचं. या पद्धतीने कंटिन्यू 1 मिनिट करा हे सुद्धा. आणि जो काय पीळ बसतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. कमरेवरची चरबी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये परत आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं जास्तीत जास्त 60. परत आपल्या हातामध्ये बॉल घ्यायचा आहे. बॉल खाली वाकून तो आपल्याला द्यायचा आहे. परत घ्यायचंय. वरती मान करा पूर्ण. परत तो बॉल घ्या. परत खाली वाकून द्यायचंय. या पद्धतीने पूर्ण तो थ्रोटला, नाभीला जो काय ताण बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचंय. तुमचं पोट कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे. हे सुद्धा कंटिन्यू तुम्हाला 1 मिनिट करायचं. जो काय ताण येतोय, स्ट्रेचिंग होतोय पोटावरती, थ्रोटला, ते पूर्ण आपल्याला फील करायचंय.
रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये परत आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर सेम ठेवायचं आहे. दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचं, कमरेतून पुढे वाकायचे आणि राऊंडमध्ये फिरवायचे. पूर्ण उजवीकडे, डावीकडे, पुढे, पाठी, स्ट्रेचिंग जे काय होते इकडे इकडे हात केले की इकडे आपल्याला जे एका बाजूला ताण येतोय वरती, परत उजव्या बाजूला हात गेले की डाव्या बाजूला जो काय ताण येतो ते पूर्ण आपल्याला फील करायचं. पूर्ण हात राऊंडमध्ये फिरवायचे. याची तुम्हाला 10 काउंट करा. जर तुम्हाला चक्कर येत असेल हे आसन करताना तर करू नका. ओके. परत उलट दिशेने. अनेकांना हे आसन करताना चक्कर येते. जर तुम्हाला जाणवतं चक्कर आल्यासारखी तर तुम्ही हे आसन करू नका, स्किप करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही पाय उजव्या बाजूला घ्यायचे, दोन्ही हात डाव्या बाजूला जम्प करायचे. जो उजवीकडचा भाग आहे तो डावीकडे आला पाहिजे, डावीकडचा उजवीकडे. पूर्ण इथे पोटाला कमरेला पीळ बसला पाहिजे. ओके. जम्प करताना कंटिन्यू करा. हे सुद्धा 1 मिनिट. जो काय ताण आहे तो पूर्ण फील करायचं. साईड फॅट, पोटाची फॅट कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं. गुडघे थोडेसे वाकवायचे आपल्याला. रिलॅक्स. आता आपल्याला दम खूप लागलाय त्यामुळे ब्रिदिंग नॉर्मल करायचं. 10 सेकंड श्वास भरत वरती हात घ्यायचा, श्वास सोडत खाली. 10 सेकंड कंटिन्यू करा. ब्रिदिंग नॉर्मल करा. हात वरती खाली, श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. 10 सेकंड करायचं. रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला दोन्ही हाताच्या मुठी करायचे. पाय वरती घ्यायचा, पाय बाहेर, आतमध्ये हात. इथे पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. कंटिन्यू करा. 30 सेकंड. उजव्या पायाने 30 सेकंड आणि डाव्या पायाने आपल्याला 30 सेकंड करायचं. जे काय स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण आपल्याला फील करायचं. रिलॅक्स. परत दुसरा पाय वरती घ्यायचा, पाय बाहेर, आतमध्ये हात. आणि प्रचंड प्रमाणात आपल्या कमरेवरती आणि पोटावरती ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. कंटिन्यू करा. जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा. खूप इझी आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे नक्की करून पहा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. दोन्ही हात वरती एकमेकांमध्ये पकडायचे, आपल्याला लॉक करायचं. कमरेतून खाली वाकायचं. मॅटला दोन्ही हात टच करायचे. श्वास भरत वरती यायचं. परत उजव्या बाजूला, परत डाव्या बाजूला. असं कंटिन्यू तुम्हाला 1 मिनिट करायचं. 1 2 3. श्वास सोडत खाली जावा, श्वास भरत वरती. परत उजवा पाय, परत डावा पाय. कंटिन्यू करा. तुमचं पोट कमी करण्यासाठी, पायाच्या मांड्या कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे. 1 2 3. 1 2 3. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. दोन्ही पाय एका बाजूला फिरवा. दोन्ही हात कमरेवरती, बॅकनी आपल्याला फक्त मॅटला टच करायचे. या पद्धतीने पाहूया. 1 2 3. जर तुमचे गुडघे खूप दुखताय तर जास्त खाली वाकू नका. इथपर्यंत वाकला तरी सुद्धा चालेल. याचे तुम्ही 10 काउंट करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. पायाच्या मांड्या कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे. परत उलट दिशेने पण अपोजिट साईड दोन्ही पाय फिरवा. बॅकनी मॅटला टच करा. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. रिलॅक्स. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. नेक्स्ट मध्ये परत आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही पाय एका बाजूला फिरवून घ्या. पूर्ण बॉडी आपल्याला हलवून घ्यायचे. अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत मोकळी सोडायची आणि पूर्ण हलवून घ्यायचे. या पद्धतीने कंटिन्यू करा. 30 सेकंड. पूर्ण मोकळे हात पाय सोडायचे आणि हलवायचे. रिलॅक्स. अपोजिट साइड. जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा. रिलॅक्स. लास्ट 1 मिनिट आपल्याला मॅटच्या पाठीपुढे जॉगिंग करायचे. तुम्ही एका ठिकाणी थांबून केली तरी सुद्धा चालेल, पण कंटिन्यू तुम्हाला 1 मिनिट जॉगिंग करायचे. जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा. उचला पाय. कंटिन्यू 1 मिनिट करा. एका ठिकाणी पण करू शकतात तुम्ही. रिलॅक्स. आता आपण पाहिलेली सर्व योगासने खूप इफेक्टिव्ह आहेत. तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहेत आणि त्याबरोबर तुम्हाला डाएट सुद्धा फॉलो करायचं आहे. घरी बनलेलं रोज जेवण खायचं आहे. बाहेरचं काही खाऊ नका. जे मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने डाएट फॉलो करा. नक्कीच तुम्हाला एका महिन्यामध्ये तुमचं वजन कमी झालेलं जाणवणार आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.